आज होळीनिमित्त बनवूया आपण कटाची आमटी, येळवणाची आमटी. वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारे पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवली जाते. तर आमच्या इथे याप्रमाणे कटाची आमटी बनवतात. तर आता बघा इथे येळवणाचं मी पाणी काढून घेतलेलं आहे. एक अर्धी वाटी सुकं खोबरं आणि 2 छोटे कांदे गॅसवरती छान भाजून घेतलेले आहेत. त्यांच्यावरती असलेलं काळं करपट ते काढून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं बारीक कापलेलं आणि कांदा, लसूण, अद्रक आणि मी लाल तिखट मिरची घातलेली आणि छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे कढईत तेल घातलेले आहे 2 चमचे. त्याच्यावरती राई, जिरं, कढीपत्त्याची फोडणी घातली आणि आपलं वाटण घातलेलं आहे. छान परतून झाल्यानंतर तुम्हाला आवडत असलेले सर्व प्रकारचे मसाले घाला, येळवणाचं पाणी घाला, डाळ त्यातली घाला आणि छान चवीनुसार मीठ घालून आपल्या कटाच्या आमटीला 10 मिनिटं उकळून घ्या. आपली कटाची तर्रेदार, मसालेदार, झणझणीत अशी आमटी तयार आहे. थँक्यू.